नमस्कार प्रेक्षकांनो, आनंदी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की विद्याधरने त्याचा डाव अखेर साधलेलाच आहे। आनंदीला आता तो म्हणत असतो की मी माझा डाव साधलेला आहे आणि मी जिंकलो, तू हारलेली आहेस, तुझ्या आयुष्याची होळी मी केलेली आहे। त्यावेळेला आनंदी सुद्धा विद्याधरला चॅलेंज देत आहे की तू माझ्या मुलांना माझ्या विरोधात उभं केलं आहेस, पण निंबाळकरांच्या घरामध्ये पुन्हा एकी आणि आनंद मी आणूनच गप्प बसणार आहे। तर प्रेक्षकांनो, इथे पुन्हा आनंदी आणि विद्याधरमध्ये चॅलेंज लागलेला आहे। आता इथे आनंदी कशी जिंकणार आहे, मुलांचं मन कसं जिंकणार आहे, तेच आपण येणाऱ्या भागांमध्ये पाहणार आहोत। तर कालच्या भागामध्ये आपण पाहिलं होतं की युगंधर आणि आनंदी रात्रीची उशिरा घरी आलेले असतात आणि त्यांच्यासमोर मुलांनी खूप मोठं सरप्राईज ठेवलेलं असतं। ते म्हणजे कुटुंबाचे फोटो अडकवलेलं एक झाड असतं, ट्री असते, आणि ते पाहून युगंधरला खूप आनंद झालेला असतो। आनंदी सुद्धा खुश असते, कारण आनंदीच्या मनात असं असतं की आता मी चिठ्ठी लिहून माझं मालक साहेबांबरोबर लग्न झालं आहे, मी ही मुलांना सांगितलेलंच आहे आणि मुलं तरी सुद्धा ते एक्सेप्ट करून आपल्याला गिफ्ट देत आहेत असं युगंधर आणि आनंदीला वाटत असतं। आता इथे मुलं सुद्धा सुरुवातीला अभिनंदन करतच पुढे येतात, पण नंतर मिताली खूप चिडते आणि जे काही ट्री असतं, जे काही गिफ्ट असतं त्यावर पटापट रॉकेलच वतायला सुरू करते। ते पाहून युगंधरला धक्का बसलेला असतो। इकडे शिल्पा सुद्धा म्हणत असते, अगं मिताली तू काय करत आहेस? माई म्हणत असतात, अगं तू रॉकेल का वतत आहेस? आता रॉकेलचा वास गेल्यानंतर किंवा हे ऐकून आनंदी स्वतःच्या मनात विचार करत असते, ही अशी काय करत आहे बरं, त्या झाडावर रॉकेल का वतत आहे, म्हणजे नेमकं ही काय करणार आहे? आता इथे सगळ्यांना धक्का बसलेला असतो की नेमकी मुलं हे काय करत आहेत आणि रॉकेल का वतला आहे त्याच्यावर। आता इथे युगंधर पुन्हा टेन्शनमध्ये आलेला असतो। आता तेवढ्यातच पृथ्वी रागानेच युगंधरकडे पाहत असतो आणि तो हातातील काडीपेटीतील एक काडी काढतो आणि पटकन पेटवतो आणि तो आवाज जातो आनंदीला। आता आनंदी म्हणत असते, याने काडी का वडली आहे बरं, नेमकं काय चाललं आहे इथे? त्यावेळेला आता काडी पेटलेली पाहून युगंधर पृथ्वीला म्हणत असतो थांब। त्यावेळेला पृथ्वी थांबत नाही, तर ज्या झाडावर रॉकेल वतलेलं असतं त्याच्यावर ती काडी टाकतो आणि आग लागते आणि ते झाड पेटायला लागतं। आता इथे तिघेचे तिघे म्हणजेच पृथ्वी, मिताली आणि प्रांजल युगंधर आणि आनंदीवर खूप चिडलेले असतात। आता पृथ्वीच्या तर रागाचा पारावर राहिलेला नसतो। आता इथे युगंधर म्हणत असतो, अरे हे झाड का जाळलंस बरं, तू का केलंस असं? माई सुद्धा म्हणत असत, अरे पृथ्वी काय करतोयस, का आग लावलीस बरं अशी? त्यावेळेला आता आनंदीला तर काही कळतच नसतं की यांनी ते झाड का पेटवलं आहे। आता इथे शिल्पा सुद्धा मुलांच्यावर चिडलेली असते, म्हणत असते तुम्ही काय वागायला लागलाय? त्यावेळेला आता युगंधर मात्र शांतच उभा असतो, कारण मुलांच्या डोळ्यामध्ये नुसता राग आणि रागच दिसायला लागलेला असतो। आता इथे मिताली टाळ्या वाजवायला लागलेली असते। ती म्हणत असते, मिस्टर निंबाळकर, वा वा, खूपच छान वागला आहात तुम्ही आणि तुम्हाला आज सगळ्यात मोठा अवॉर्ड मिळालाय ना, चला आपण त्याचबद्दल एक सेलिब्रेशन करूया, आमच्याकडून सुद्धा आम्ही तुम्हाला एक अवॉर्ड देणार आहे। त्यावेळेला प्रांजल म्हणत असतो, तुम्ही एक बाप म्हणून आज फेल झाला आहात, आणि त्याच वेळेला पृथ्वी म्हणत असतो, आणि तुम्ही या आनंदीशी लग्न करून आज निर्लज्जपणाची हद्द पार केली आहे। आता इथे पृथ्वी एवढा चिडलेला असतो आणि मुलं चिडलेली पाहून युगंधर म्हणत असतो, तुमचं काही डोकं फिरलंय का, तुम्ही काय करायला लागलाय बरं आणि तुम्ही काय वागायला लागलाय बरं? आता युगंधर आग विझवण्यासाठी तेथेच छायाताई उभारलेले असतात, त्यांना म्हणतो, जा बरं तुम्ही पटकन पाणी घेऊन या आणि ही आग विझवा बरं। त्यावेळेला पृथ्वी म्हणत असतो, आम्हाला डोकं फिरलंय का म्हणून विचारताय ना, मग मी विचारतो तुम्हाला, तुम्ही काय वागत आहात बरं? आता इथे छायाताई पटकन किचनमधून पाण्याची कळशी घेऊन येतात आणि जे झाड पेटवलेलं असतं त्यावर पाणी ओततात आणि ती आग विझवतात। त्यानंतर आता पृथ्वी काय करतो, मोबाईल काढतो आणि मोबाईलवर एक व्हिडिओ सुरू करतो। त्या व्हिडिओमध्ये ती क्लिप असते ज्यामध्ये युगंधरला आनंदीच्या हस्ते पुरस्कार मिळणार असतो आणि त्यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला असतो की आज सगळ्यात मोठा अवॉर्ड मिस्टर निंबाळकर यांना मिळत आहे आणि तो अवॉर्ड त्यांची बायको म्हणजेच मिसेस निंबाळकर यांच्या हस्ते आम्ही देण्याचं ठरवलं आहे। आता इथे तो व्हिडिओ बंद करून पृथ्वी सरळ सरळ युगंधरला जाब विचारत असतो की आनंदी तुमची बायको आहे का, तुमची पत्नी आहे का? त्यावेळेला युगंधर काहीच बोलत नाही, कारण आता घरच्या सगळ्यांनाच एक प्रश्न पडलेला असतो की पृथ्वी नेमकं हे काय विचारत आहे।
कारण घरात तर सगळ्यांना हेच माहीत असतं की आनंदीने चिठ्ठी लिहून सगळं सत्य मुलांना सांगितलेलं आहे. पण तरीसुद्धा पृथ्वी असा प्रश्न का विचारत आहे बरं? याच कोड्यामध्ये युगंधर असतो. आता पृथ्वी पुन्हा म्हणत असतो, असे गप्प का उभारलात? सांगा, आनंदी बरोबर तुमचं लग्न झालं आहे का? आता इथे युगंधर किंवा घरातील कोणीच काहीच बोलत नाही. पृथ्वी म्हणतो, अभिनंदन मिस्टर निंबाळकर, आज पुन्हा एकदा आपलं घर, आपलं कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे, ते सुद्धा तुमच्यामुळे आणि या विश्वासघातकी आनंदीमुळे. त्यावेळेला शिल्पा म्हणते, अरे पृथ्वी, तू हे काय बोलत आहेस? तुला तर हे सगळं अगोदरच माहित होतं ना, मग असं का बोलत आहेस बरं तू? आता शिल्पा हे सत्य सांगत असते, त्याच वेळेला आनंदी सुद्धा म्हणते, हो पृथ्वी, तू असं का वागत आहेस? तुला जी चिठ्ठी मी लिहिली होती त्या चिठ्ठीमध्ये मी स्पष्ट लिहिलं होतं की मालक साहेबांचं आणि माझं लग्न झालं आहे आणि ते तू वाचलं सुद्धा होतंस. मग हे सगळं आता कशासाठी? असं का वागत आहेस बरं तू? आता इथे आनंदी हे सत्य सांगायला लागते, त्यावेळेला हा विद्याधर लगेच जागा होतो आणि मनातच म्हणत असतो, अगं आनंदी, सत्य तर तू सांगितलंच होतंस, म्हणजे त्या चिठ्ठीमध्ये लिहिलंच होतंस, पण ती चिठ्ठी पृथ्वीपर्यंत पोहोचलीच नाही. ती चिठ्ठी मी बदलली होती. आता पाठीमागच्या सीनमध्ये दाखवलं आहे विद्याधरला ती चिठ्ठी बदललेलं आठवतं, ज्यामध्ये आनंदी पृथ्वीच्या रूममध्ये दाराखालूनच चिठ्ठी सारून केलेली असते आणि विद्याधरने ते पाहिलेलं असतं आणि पृथ्वीच्या रूममध्ये जाऊन ती चिठ्ठी घेऊन स्वतःच्या रूममध्ये जाऊन ती चिठ्ठी पूर्णपणे बदललेली असते आणि मग पृथ्वीपर्यंत पोहोचवलेली असते. आता इथे विद्याधरला या प्लॅनिंगचा खूप आनंद झालेला असतो. आता आनंदी म्हणत असते, पृथ्वी, एवढं सगळं सत्य मी तुला सांगून तू मोठ्या मनाने याचा सगळ्याचा स्वीकार सुद्धा केला होतास, मग आता का असं का बोलत आहेस बरं? त्यावेळेला पृथ्वी जबरदस्तच आनंदीवर चिडतो. तो म्हणत असतो, तू तर पहिल्यांदा तोंड सांभाळूनच माझ्याशी बोलायचं आणि कोणतंही स्पष्टीकरण द्यायचं नाहीस आणि खोटं तर अजिबात बोलायचं नाही. त्या चिठ्ठीमध्ये तू असं कोणतंही सत्य लिहिलं नव्हतंस. आता पृथ्वी म्हणत असतो, आनंदी, तू त्या चिठ्ठीमध्ये काय लिहिलं होतंस ते मी सांगतो तुला. तू त्या चिठ्ठीमध्ये असं लिहिलं होतंस की माझ्यात आणि तुमच्यात नोकर मालकाचं नातं आहे आणि नोकर मालकामध्ये कधीही मैत्रीचं नातं होत नाही आणि म्हणूनच मी हे घर सोडून जाण्याचा निर्णय घेतला आहे. आता हे ऐकून आनंदीला धक्काच बसतो. आता लगेच धनश्रीच्या लक्षात येतं की नेमकी ती चिठ्ठी कोणी बदलली होती. ती लगेच विद्याधरकडेच पाहते. आता पृथ्वी म्हणत असतो, तू तसं लिहिलं होतंस म्हणूनच तुला मी म्हटलं होतं की तू या घरातील नोकर नाहीस, तू या घरातील सदस्य आहेस आणि तू हे घर सोडून, गाव सोडून कुठे सुद्धा जायचं नाहीस असं सुद्धा मी तुला सांगितलं होतं. पण मला हे माहीत नव्हतं की तुझं मिस्टर निंबाळकरांच्या बरोबर लग्न झालं आहे. आता पृथ्वी जे काही बोलतोय त्यावर आनंदीचा विश्वासच बसत नसतो. तिला ते पटतच नसतं. नेमकं हे कसं झालं? चिठ्ठी कोणी बदलली? मी तर सत्य लिहिलं होतं, मग पृथ्वी हे काय सांगत आहे बरं? याच गोंधळात आनंदी म्हणत असते, हे कसं शक्य आहे? नाही, मी असं काही लिहिलं नव्हतं. त्यावेळेला मिताली आनंदीवर चिडते आणि ओरडते, गप्प बस आनंदी, तू तर एक अक्षर सुद्धा बोलू नकोस. तुझं सगळं सत्य आमच्या समोर आलं आहे आणि आता एक शब्द सुद्धा खोटा आम्हाला सांगू नकोस तू. आता मिताली म्हणत असते, फंक्शनमधील तुमच्या दोघांचे सगळे व्हिडिओ आम्ही बघितले आहेत आणि तुमचं सगळं सत्य आम्हाला सगळं स्पष्ट कळालेलं आहे. आता मिताली म्हणत असते, आनंदी, फंक्शनमधील सगळा व्हिडिओ आम्ही पाहिला आहे आणि तुमच्या दोघांचं स्पष्ट सत्य आम्हाला दिसत आहे. आता इकडे पृथ्वी म्हणत असतो, माई, बापू आणि आत्या, आम्हाला माहीत आहे आमच्या बाबांच्या बरोबरच्या आठवणी मी अशा जाळायला नको होत्या. माझं चुकलं नाही, मी जाळायलाच नको हव्या होत्या, पण मी कुठे चुकलो? चूक तर तुम्हा सगळ्यांची आहे की तुम्ही सगळ्यांनी आमच्यापासून सत्य लपवून ठेवलं. आता पृथ्वी शिल्पा आत्या, बापू, माई यांना जाब विचारत असतो की तुम्ही सगळ्यांनी एवढी मोठी गोष्ट आमच्यापासून का लपवून ठेवली? बोला, मला उत्तर हवं आहे, का लपवून ठेवली? त्यानंतर कोणीच काही बोलायलाच तयार नसतं. आता मिताली सुद्धा ओरडून शिल्पा आत्याला म्हणत असते, आत्या बोल ना, का लपवून ठेवलं आमच्यापासून हे सत्य? आता मिताली म्हणत असते, काय म्हणायचं तुम्ही सगळीजण? आपलं हे एकत्र कुटुंब आहे आणि आपल्या कुटुंबामध्ये आपण एकमेकांपासून काहीच लपवत नाही. त्यावेळेला प्रांजल म्हणत असतो, बापू, तुम्ही मला काय सांगितलं होतं? आपला विश्वासच हा आपल्या कुटुंबाचा पाया असतो. आता इथे प्रांजल चिडलेला असतो. तो म्हणत असतो, विश्वास हा पाया आहे तर तुम्ही सगळ्यांनी आमचा विश्वासघात का केला बरं? एवढी मोठी गोष्ट तुम्ही आम्हाला सांगणं गरजेचं का समजलं नाहीत? का लपवली आमच्यापासून ही गोष्ट? का बरं? आम्ही या घरचा, आम्ही या कुटुंबाचा एक भाग नाही आहे का? आता प्रांजल चिडलेला असतो. तो युगंधरला प्रश्न विचारत असतो, बाबा, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. युगंधर मात्र खाली मान घालूनच उभारलेला असतो. आता प्रांजल म्हणत असतो, बाबा, तुम्ही माझ्या आईला एवढ्या लवकर का विसरलात बरं?
तुम्हाला लग्न करायची काय गरज होती आणि तुम्ही लग्न का केलं बरं? माझ्या आईचा एवढ्या लवकर तुम्हाला विसर पडेल असं वाटलं सुद्धा नव्हतं. आता हा प्रांजल युगंधरवर खूप चिडलेला असतो. आता प्रांजलने युगंधरला जाब विचारल्यानंतर शिल्पा मात्र युगंधरच्या थोडंसं बाजूनं बोलते. ती म्हणत असते, नाही रे मुलांनो, तसं नाही आहे, त्यावेळची परिस्थिती वेगळी होती म्हणून हे लग्न झालं. आता पृथ्वी म्हणत असतो, बास आत्या, आता काहीही ऐकायचं नाही आहे आणि काहीसुद्धा सांगू नका आम्हाला, कारण आतासुद्धा तुम्ही खोटं बोलत नाही. कशावरून? तुम्ही आमच्याशी एवढे दिवस झालं खोटंच बोलत आहात ना. तुम्ही आम्हाला काय सांगितलं होतं बरं? आनंदी या घरची नोकरानी आहे, ती या घरची नोकर नाही तर निंबाळकरांची बायको आहे असं म्हणून पुन्हा पृथ्वी युगंधरकडे रागानेच बघत असतो. आता युगंधरची मात्र बोलतीच बंद असते, कारण त्याला काय बोलावं हेच कळत नसतं. मिताली आता खूप चिडलेली असते आणि भावनिक सुद्धा झालेली असते. ती म्हणत असते, एवढं मोठं सत्य तुम्ही आमच्यापासून का लपवून ठेवलं बरं? का लपवून ठेवलं? बोला आता. आता पृथ्वी ते एवढा चिडलेला असतो की त्याला युगंधर आणि आनंदीशी कसं बोलावं याचं सुद्धा भान राहिलेलं नसतं. आता तो युगंधरला आरोतुरेस बोलवायला लागलेला असतो. तो म्हणत असतो, मिताली शांत हो, तुला कळत नाही का? या मिस्टर निंबाळकरचा आणि या बाईचा खूप मास्टर प्लॅन होता. आता इथे पृथ्वी युगंधरला स्वतःच्या मनाच्याच गोष्टी तयार करून बोलायला लागलेला असतो. तो म्हणत असतो, यांनीच तर त्या आनंदीला शिकवलं ना की आमच्या समोर नोकर म्हणून उभी राहा. माझ्या आईच्या श्राद्धाला सुद्धा तिलाच मंत्रपठण करायला बसवलं की. आता पृथ्वी म्हणत असतो, आणि तिलाच आमच्या समोर आमच्या आवडीची थालीपीठे घेऊन उभं केलं. आणि त्यावेळेचं सीन दाखवलं आहे ज्यामध्ये पृथ्वी आनंदीला म्हणत असतो, आनंदी तुझा आणि माझ्या आईचा काही संबंध आहे का? अगदी माझ्या आईच्या हातच्या थालीपीठांना जी चव होती तीच तुझ्या थालीपीठांना आहे. आता इकडे आनंदी मात्र रडायला लागलेली असते, कारण हे पृथ्वी बोलत असतो ते सगळं खोटं असतं आणि पृथ्वी मात्र मनाच्याच गोष्टी तयार करून आरोप घालायला लागलेला असतो. आणि हा सगळ्या तुमच्या प्लॅनिंगचाच भाग होता की तुम्ही मुद्दामून माझं प्रोजेक्ट रिजेक्ट केलं आणि आनंदीला मध्यस्थीपणा करायला सांगितला. तुम्हाला माहीत होतं आनंदीशी आम्ही चांगलं वागू लागू आणि आमचं नातं सुद्धा चांगलं होईल आणि आनंदीमुळे आपण दोघे चांगले झालो असे आम्हाला वाटतं आणि आनंदीला आमच्यासमोर चांगलं बनवण्याचा हा सगळा तुमचा प्लॅन होता निंबाळकर, असं युगंधरला बोलत असतो पृथ्वी. आता आनंदी म्हणत असते, नाही पृथ्वी, तुझा काहीतरी गैरसमज होत आहे. मी तुमच्याशी जे काही वागले ते कोणत्या स्वार्थापोटी नाही किंवा तुम्ही मला चांगलं म्हणावं म्हणून नाही. तर आता आनंदी बोलते. ती म्हणत असते, नाही रे पृथ्वी, तू असं काय बोलत आहेस? तुझा काहीतरी गैरसमज झाला आहे. मी तुमच्याशी चांगले वागले त्याच्या पाठीमागे माझा कोणताच स्वार्थ नव्हता आणि मालक साहेबांना तर यातलं काहीच माहीत नव्हतं. खूप मोठा गैरसमज झाला आहे पृथ्वी तुझा. आता आनंदी अशी बोलत असते. तेवढ्यातच पृथ्वी खूप जोराने ओरडून आनंदीवर चिडतो. तो म्हणत असतो, बस, एक अक्षर सुद्धा पुढे बोलू नकोस आणि तू तर मला कोणतं स्पष्टीकरण द्यायचंच नाहीस. आता पृथ्वी एवढं चिडलेला पाहून युगंधर काहीतरी बोलणार. एवढ्यातच पृथ्वी म्हणतो, बस, तुम्ही सुद्धा एक अक्षर सुद्धा बोलायचं नाही. आता तुम्ही गप्प बसायचं आणि फक्त आम्ही बोलणार आणि तुम्ही ऐकायचं. तेवढ्यातच आता मितालीला वटपौर्णिमेचा दिवस आठवतो आणि ती म्हणत असते, एक मिनिट दादा, म्हणजे वटपौर्णिमे दिवशी यांनी व्रत ते आनंदीसाठी केलं. आता मिताली चिडूनच युगंधरला म्हणत असते, बाबा तुम्ही या आनंदीसाठी वटपौर्णिमेचं व्रत केलं? आता मिताली चिडूनच युगंधरला म्हणत असते, बाबा तुम्ही या आनंदीसाठी वटपौर्णिमेचं व्रत केलं का? आता शिल्पाला युगंधरचं बोलणं त्या दिवशीचं आठवतं, ज्यामध्ये युगंधर म्हणालेला असतो की आनंदीचा एवढा मोठा अपघात झाला आहे आणि तिचं व्रत अपूर्ण राहिलं आहे आणि तिचं हे व्रत पूर्ण मी करणार आहे. आता पृथ्वी म्हणत असतो, मिस्टर निंबाळकर, त्या दिवशी सुद्धा मला डाऊट आलाच होता आणि त्या दिवशी सगळं काही सत्य सांगण्याची संधी तुमच्याकडे होती, पण तुम्ही त्या दिवशी सुद्धा आमच्यापासून सत्य लपवलंच आणि आम्हाला काय दाखवलं की तुम्ही हे सगळं माझ्या आईसाठीच करत आहात. आता हे ऐकून प्रांजल चिडलेला असतो. तो म्हणत असतो, हे काय करताय तुम्ही बाबा? काय करताय बरं तुम्ही? माझ्या आईला विसरलात का? माझ्या आईसाठी कधी तुम्ही हे केलं नाही आणि ही कोण आहे बरं? हिचं काय नाव आहे? आनंदीसाठी तुम्ही करताय का? आता प्रांजल चिडलेला असतो. तो म्हणत असतो, बोला ना बाबा, तुम्ही आम्हाला कायम सांगायचं ना की मी तुमच्या आईवर खूप प्रेम करतो, तुमच्या आईशिवाय माझ्या आयुष्यात कोणच नाही. मग हे काय चाललं आहे? वा, तुम्ही तर लग्न केलं की. बोला आता, काय खरं आहे काय खोटं आहे? त्यावेळेला मिताली सुद्धा एकसारखी युगंधरला प्रश्न विचारत असते. ती म्हणत असते,
अहो बाबा, आम्ही तुम्हाला काहीतरी विचारत आहे, बोला की, असे गप्प का उभे आहात, बोला काहीतरी. तुमचं माझ्या आईवर प्रेम होतं ना, मग हे सगळं तुम्ही काय चालवलं आहे बरं? त्यावेळेला आता पृथ्वी म्हणत असतो, नाही मिताली, प्रेम वगैरे काही नाही ग, माझं जे मत यांच्याबद्दल आहे ते खरंच आहे, यांचं माझ्या आईवर काही प्रेम वगैरे नाही आहे, सगळं नाटक होतं हे. आता हे ऐकून मात्र युगंधर चिडतो आणि बस असं म्हणून ओरडतो. आता युगंधर म्हणत असतो, आता एक अक्षर सुद्धा तुम्ही पुढे बोलायचं नाही. त्यावेळेला पृथ्वी म्हणत असतो, मी बोलणार. जर तुमचं माझ्या आईवर प्रेम असतं तर माझ्या आईला असं तडपडत सोडून तुम्ही फॅक्टरीमध्ये गेला नसतात आणि तिथे पैसे मोजत बसला नसतात, तुम्ही माझ्या आईची काळजी घेतली असती. पण सत्य तर हेच होतं की तुमचं माझ्या आईवर कधी प्रेम नव्हतंच. आता पृथ्वीचं हे बोलणं ऐकून युगंधरला खूप जास्त त्रास होत असतो, पण पृथ्वी काही केल्याने आरोप करायचं थांबवत नसतो. इकडे आनंदीच्या डोळ्यातून पाणी वाहत असतं. विद्याधरला मात्र खूप आनंद झालेला असतो आणि पृथ्वी, मिताली, प्रांजल यांच्या रागाचा भडका झालेला असतो. आता युगंधरला या मुलांना काय उत्तर द्यावं हेच कळत नसतं. इकडे आता युगंधर शांत उभा राहिलेला असतो. आजचा भाग इथे थांबवला आहे. पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता इथे शिल्पा युगंधरला सांगत असते, आता तर मी या मुलीशी कधीच चांगलं वागणार नाही, कारण हिच्यामुळे तुझ्या आणि मुलांमधली दरी खूपच वाढली आहे. आता इथे ही धनश्री सुद्धा तोंड उघडून आनंदीला बोलत असते. ती म्हणत असते, आज तुझ्यामुळे मुलांनी भाऊजींच्यावर वाटेल तसे आरोप केले आणि त्यांना वाटेल तसे ते मुलं बोलली आहेत. यावेळेला आता आनंदी शांतच उभारलेली असते. इकडे आता आनंदी पूर्णपणे एकटी पडलेली असते. आता इथे विद्याधर सुद्धा आनंदीच्या तोंडावर काळा रंग टाकतच म्हणत असतो की आनंदी, मी आता तुझ्या आयुष्याची होळी केली आहे आणि आता मी जिंकलो आणि तू हारलेली. आणि विद्याधर असं सुद्धा म्हणत असतो की फॅमिली ट्री त्या मुलांनी कशी जाळली आहे की नाही, तसं तुझं अखंड अस्तित्वच मी जाळून टाकणार आहे. निंबाळकरांच्या घरातूनच मी तुला बाहेर करणार आहे. त्यावेळेला आनंदी सुद्धा विद्याधरला चॅलेंज देते की या राखेतूनच निंबाळकरांची सोन्याची हवेली मी उभी करणार आहे. आता विद्याधर बरोबर आनंदीने असं चॅलेंज घेतलेलं असतं, पण ती ते चॅलेंज कशी पूर्ण करणार आहे तेच आपण येणाऱ्या भागांमध्ये पाहणार आहोत. तर आनंदी मालिकेचा जबरदस्त प्रोमो सुद्धा रिलीज झाला आहे. त्यामध्ये असं दाखवलं आहे की पृथ्वी आता युगंधरवर खूप चिडलेला असतो आणि तो म्हणत असतो की ठीक आहे निंबाळकर, जर कोणत्याही परिस्थितीमुळे आनंदीशी तुमचं लग्न झालं असेल तर ठीक आहे, पण आता तुम्ही या घटकेला आनंदीला डिवोर्स द्या आणि तिच्यापासून वेगळं व्हा. हे ऐकल्यानंतर आनंदीच्या पायाखालची जमीन सरकलेली असते आणि तिच्या हातातील बांगडी पटकन फुटते आणि तिच्या हाताला लागते. आता युगंधरला सुद्धा आनंदीला सोडायची इच्छा नाही. आता इथे पृथ्वीने युगंधरला अट घातलेली असते, तुम्हाला एक काहीतरी निवडायचं आहे, एकतर आनंदी किंवा एकतर तुमची 3 मुले. तर प्रेक्षकांनो, जबरदस्त प्रोमो या मालिकेचा दाखवलेला आहे. आता नेमकं युगंधर कोणाला निवडेल, मुलं की आनंदी असं काही करेल की मुलं ही त्यांची अट मागे घेतील. आता आनंदी मालिका एका वेगळ्या वळणावर आलेली आहे. आनंदी मालिकेचे रिव्ह्यू नियमित ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.